नमस्कार. रॉयल कारभारीन या आपल्या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे मनापासून स्वागत करते. नवीन कथा सुरू करत आहे. विशाल. संध्या. संध्या, उठ लवकर. अगं उशीर होतोय ना तुला. आज कॉलेजला नाही जायचं का? आणि इकडे तिकडे भटकू नकोस. लवकर घरी ये. तुला मुलगा पाहायला येणार आहे. संध्याची डोळ्यावर ना झोपच उडाली. संध्या अल्लड अवखळ, सगळ्यांना जीव लावणारी, आई वडिलांची खूप लाडकी. संध्या आईला म्हणाली, आई, आत्ताशी मी 12वीत आहे ग. तुला काय एवढी घाई झाली आहे मला पाठवायची? संध्या, अगं तू एकटी नाहीच बाळा आम्हाला. तुझ्या मागे तुला 4 भावंड आहेत. त्यांचं सुद्धा शिक्षण पाणी आम्हाला बघायला पाहिजे ना. तुझ्या वडिलांची साधी शेती आहे, त्यात आपण 6 तोंड खाणारे. दुसऱ्याच्या शेतात मोलमजुरी करायला जाते मी. अजून एक एक मैल पाणी आणायला जायचे तू माझ्यासोबत. रूपाच्या लग्नाला आली होतीस ना, तेव्हाच त्या लोकांनी तुला पाहिलं आणि त्यांनी लगेच तुला पसंत केली त्यांच्या मुलासाठी. घरदार खूप चांगला आहे. मुलगा शिकलेला आहे. तुला सुद्धा शिकवेल तो. संध्या म्हणाली, आई मी तयार नाही आहे. अजून 1 वर्ष तरी राहू दे ना. एवढी काय घाई करत आहेस? आईने पाण्याचा हंडा उचलला. आई म्हणाली, मला काही ऐकायचं नाही. आमची परिस्थिती नाही तरी तुम्हाला सगळ्यांना आम्ही शिक्षण पाणी देत आहोत ना. कॉलेजवर ना लवकर घरी ये. 4 वाजेपर्यंत ते येणार आहेत. आवरायला घे लवकर. मला परत बोलायला लावू नकोस. आणि आई तिच्या बारक्या 2 भावांना घेऊन पाणी आणायला गेली. संध्या आज खूप नाराज होती. तिने तिचं आवरलं आणि कॉलेजला गेली. कॉलेजमध्ये सुद्धा एकदम शांत शांतच होती. संध्याकडे एक सायकल होती. ती पण तिने स्वतःच्या हिमतीवर सुट्टीमध्ये आईसोबत कामाला जाऊन पैसे साठवून घेतली होती. जिद्दी, हुशार, इतकी की अभ्यासात नेहमी पुढे असायची. शाळेमध्ये, कॉलेजमध्ये नेहमी तिचा पहिला नंबर यायचा. तिचं एकच स्वप्न होतं, खूप शिकून आपण पोलीस बनायचं. पण आईने मध्येच लग्नाचा घाट घातला. संध्याची एक खूप जिवलग मैत्रीण होती. ती ती पण अभ्यासू होती, संध्यासारखीच. संध्याला ती म्हणाली, काय ग संध्या, काय आज चेहरा पाडून बसली आहेस? बोलत पण नाही आहेस, काय झालं? संध्या म्हणाली, अगं सरू, मला आज मुलगा पाहायला येणार आहे. सरू तिला म्हणाली, अगं मग चांगलं आहे की. तू तर लाजायला पाहिजेस. तुला आनंद झाला पाहिजे. काय असा चेहरा पाडून बसली आहे? आणि आता वय आहे ना लग्नाचं. संध्या सरूला म्हणाली, पण माझी स्वप्न खूप वेगळी आहेत ग. आता ती स्वप्नच राहतील की काय कुणास ठाऊक. त्यांना जर मी पसंत पडले तर आई लगेच लग्न लावून देणार आहे आणि आपले पेपर झाले की कदाचित माझं लग्न पण होऊ शकतं. सरू म्हणाली, आईबाबांशी बोललीस का तू? संध्या म्हणाली, खूप बोलले ग, पण आई काहीच ऐकून घेत नाही. म्हणाली, तू मोठी आहेस, तुझं लग्न झाल्याशिवाय बारक्यांची लग्न होणार नाहीत. आता चांगलं स्थळ आलंय, उरकून घेऊयात. त्यांचं सुद्धा शिक्षण पाणी आहे, आम्हाला पाहायचं आहे. आमची परिस्थिती थोडीशी बेताची आहे, तुला तर माहिती आहे ना. सरू म्हणाली, हो ना. सरू तिला म्हणाली, पण निर्णय नीट विचार करून घे, कारण की हा निर्णय चुकला तर आयुष्यभर दुःखच भोगत बसावं लागतं. आणि तुला एक आनंदाची बातमी द्यायची आहे. संध्या म्हणाली, काय ग, कसली आनंदाची बातमी? सरू लाजत म्हणाली, माझं सुद्धा लग्न ठरलं आहे, माझ्या आत्याच्या मुलाबरोबर. तसं लहानपणीच ठरलं होतं, पण आता एकदम फिक्स झालं. असं खूप लाजत लाजत सरू तिला सांगत होती. माझी आत्या मुंबईला असते आणि तो देखील मुंबईला चांगला कंपनीमध्ये कामाला आहे. माझी 12वी झाली की माझं सुद्धा लग्न आहे. तुला आत्ताच आमंत्रण देऊन ठेवते. मी अजून कोणाला सांगितलं नाही. तुला माहिती आहे ना, कॉलेजमध्ये किती चिडवतात. त्यामुळे फक्त आणि फक्त माझ्या एका जिवलग मैत्रिणीला सांगते. संध्याची कॉलेज सुटायची वेळ झाली तशी संध्याला खूपच धाकधुकी व्हायला लागली. मनातच म्हणाली, कोण असेल मुलगा, कसा असेल काय माहिती. संध्या नुकतीच तारुण्यात पदार्पण केलेली 18 वर्षांची कोवळी सुकुमारी होती. संध्याचं कॉलेज दुपारी सुटलं. संध्या रखरखत्या 3च्या उन्हामधून तिच्या सायकलीवरून येत होती. घराच्या बाहेर सायकल लावली आणि बाहेर पाहते तर काय, घराच्या बाहेर एवढ्या चपलांचा ढीग होता. संध्याने तिची पुस्तकं तिच्या छातीपाशी घट्ट धरून ठेवली. पाठीवरती दप्तर, एक वेणी घातलेली
आणि तिने हळूच दाराच्या फटीतून पाहिलं तर तिला पाहुणे पाहायला आले होते. संध्याची घालमेल वाढायलाच लागली. तिची एक बहीण तिची वाट बघत बाहेरच थांबली होती. तिचे कपडे घेऊन ती पळतच आली आणि म्हणाली, अगं ताई, इकडे ये तू. शेजारच्या घरामध्ये ही साडी नेसून ये जा. आई म्हटली होती ना तुला लवकर ये म्हणून. जा लवकर. तिने सगळं तिचं आवरायला घेतलं. आवरायचं सामान तिच्या जवळ दिलं. संध्याने आवरलं. छान आबोली कलरची साडी नेसली, गंध पावडर केलं आणि तिची आई तिला न्यायला आली. तिच्या खांद्यावरती आईने पदर टाकला आणि संध्याला सूचना देत संध्याला म्हणाली, संध्या, पाहुणे काय विचारतील त्याचं त्यांना नीट उत्तर दे बरं का. संध्या हळूहळू पावलं उचलत होती. संध्याची आई संध्याला म्हणाली, संध्या, अगं चल ना लवकर. आईने तिच्या हाताला धरलं आणि पुढे घेऊन आली. संध्याने वरती मान करून कोणाकडेच पाहिलं नाही. आईने पाहुण्यांच्या समोर संध्याला बसायला पाट दिला आणि तिला पाटावरती बसवली. पाहुण्यांना म्हणाली, तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील तर विचारा. मुलाच्या वहिनीने संध्याला प्रश्न विचारला. नाव काय आहे ग तुझं? संध्या. संध्याने तिचं नाव सांगितलं. संध्या घाबरत घाबरतच उत्तर देत होती. संध्याने फक्त मुलाच्या पायाकडे पाहिलं. त्याचा चेहरा पाहायची हिंमत संध्यामध्ये नव्हती. मुलाच्या 1-2 नातेवाईकांनी संध्याला प्रश्न विचारले. स्वयंपाक बनवता येतो ना तुला? आणि शिक्षण किती झाले? संध्या म्हणाली, आता 12वीत आहे. 12वीची परीक्षा आहे पुढच्या महिन्यात. बरं, स्वयंपाक पाणी येतो ना? संध्याकाळी संध्या म्हणाली, हो येतो. त्यातली एक जाणकार बाई पुढे आली आणि तिने संध्याचे हात चेक केले, बोट चेक केली, अगदी पाय सुद्धा पाहिले तिने आणि म्हणाली, मुलगी खूपच नाजूक आहे हो, पण आमचा मुलगा अगदी धिप्पाड आहे बरं का. शेवटी पोलिसामध्ये आहे तो, इन्स्पेक्टर आहे. संध्या म्हणाली, बापरे. संध्याने हळूहळू नजर वर घ्यायला सुरुवात केली तर विशालची नजर फक्त संध्यावरच खेळत होती. दोघांची पण नजरानजर झाली आणि संध्याने मान खाली घातली. विशाल खरंच नावाप्रमाणे विशाल होता. त्याच्या ओठांवरील त्या मिशा त्याला खूप सूट करत होत्या. अगदी राजबिंडा दिसत होता. रंग थोडासा सावळा पण दिसायला अगदी टिपटॉप. विशालच्या घरचे संध्याला पाहून गेले आणि म्हणाले, आम्ही तुम्हाला निरोप सांगतो. तुमच्याकडून होकार आहे का? संध्याची आई म्हणाली, आमच्याकडून होकार आहे. संध्याचे बाबा संध्याच्या आईला हळूच म्हणाले, अगं संध्याला विचार. संध्याची आई म्हणाली, तुम्ही पण ना, काय तिला विचारायचं? अहो, एवढं चांगलं स्थळ आलंय, त्या हातचं जायला नको, उगाच आडेवाडे घ्यायला नको. संध्याचं त्या घरात खूप चांगलं होणार. पाहुणे चांगले आणि सुशिक्षित आहेत. आपल्या संध्याचं पण कल्याण होईल. पाहुणे तुम्हाला उद्या निरोप सांगतो म्हणून निघून गेले. विशालला त्याच्या आईबाबांनी दादा वहिनींनी विचारलं, तुम्हाला मुलगी पसंत आहे का? विशाल म्हणाला, मला पसंत आहे, पण खूपच नाजूक वाटते आणि काळी पण आहे. दुसरी मुलगी पहा माझ्यासाठी. विशालचे बाबा विशालला ओरडले. विशाल, माझी केस उगाच पांढरी झालेली नाहीयेत. ही मुलगी मला सुसंस्कारी वाटली. आपल्याला तिच्या रंगाबरोबर संसार करायचा नाही बाळा. हे रूप, रंग, हे शरीर सगळं नाशवंत असतं. आज एवढं चांगलं दिसतंय पण उद्या ते सुद्धा संपणारच आहे. पण माणसाचे गुण, त्याचा स्वभाव, त्याचं आचरण हे कायम तसंच राहतं, अगदी शेवटपर्यंत टिकून. बाकी तुझा जो निर्णय असेल तो आम्हाला मान्य आहे. आजचा दिवस आहे, विचार कर. उद्या मी त्यांना निरोप देईन. या कथेचे पुढील भाग तुम्हाला जर पाहायचे असतील तर नक्की मला तसं कमेंट करून सांगा. ही कथा कशी वाटली हे सुद्धा मला सांगा. तुम्हाला जर आवडली असेल तर मी या कथेचे चॅनलवर रोज भाग टाकत जाईल. आपल्या चॅनलवरील कथा तुम्हाला जर आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.